उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे आमदार खरंच फुटणार? मित्रहो, महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक खळबळजनक दावा केला. खरं तर मागील काही महिन्यापासून एकनाथ शिंदे गटाचे नेते उदय सामंत हे शिंदे गटातील आमदार फोडून भाजपसोबत जातील अशी चर्चा होत आहे. पण आता या उदय सामंत यांनीच एक मोठा दावा करून मोठी खळबळ सुद्धा उडवून दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भात त्यांनी हा मोठा दावा केलेला आहे. जर हा दावा खरा ठरला मित्रांनो, तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा आणखी एक मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो या दाव्यानुसार. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 12-13 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केलेला आहे. इतकंच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला. काही दिवसातच सगळं काही समोर येईल असं एक सूचक विधान देखील त्यांनी केलं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आमदार 1 महिन्यामध्ये शिंदे गटात दिसतील, तर त्यानंतर शरद पवारांचेही आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दिसतील असं सामंत यांनी म्हटलं आहे. उदय सामंत यांच्या आधी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुद्धा अशाच प्रकारचा एक दावा केला होता. उद्धव ठाकरेंचे 20 पैकी 12 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केलेला होता. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाचे 22 आमदार फुटणार असल्याचा दावा केल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर देताना हे विधान केलेलं होतं. उद्धव ठाकरेंचे 20 पैकी 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत, मी रोज त्यांच्या संपर्कात आहे. माझं रोज त्यांच्याशी बोलणं होतं. ज्या दिवशी एकनाथ शिंदे झेंडा दाखवतील ते सगळे आमच्या गटात दाखल होतील असं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं. सगळ्या आमदारांची नावं माझ्याकडे आहेत, वेळ आल्यावर त्यांची नावं जाहीरपणे सांगणार आहे असं देखील त्यांनी म्हटलं होतं. हे सगळे आमदार उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळलेले असून लवकरच आमच्या शिवसेनेत येणार आहेत असा दावा त्यांनी केला. त्यानंतर आता उदय सामंत यांनी तसाच दावा केला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे आमदार खरंच फुटणार, की एकनाथ शिंदे गटातील आमदार फुटू लागलेले आहेत म्हणून तिकडचं लक्ष वळवण्यासाठी अशा वावड्या उठवण्यात येत आहेत, हे सध्या तरी सांगता येत नाही. काय खरं काय खोटं कळेल लवकरच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.